Hello my dear students. Now today we are going to study next theorem which is very important. What is the statement of this theorem? Tangent second theorem. बघा आता मागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं? See, this is tangent second theorem. काय हा tangent second theorem. काय सांगतो बरं हा थिअरम टँजंट सेकंड थिअरम? लक्षात घ्या पहिलं तर तुम्हाला हे कळलं पाहिजे आपण ह्याच्या अगोदरचं जे थिअरम बघितलं होतं त्यामध्ये काय होतं बघा, इफ अ टँजंट, लक्षात घ्या जर ती एखादी असा सर्कल इथे अशी टँजंट आणि इथे सपोज ही रेडियस, तर आपण काय बघितलं होतं, जर ती टँजंट असेल, ही जर टँजंट असेल देन इट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. ही टँजंट असेल तर ती परपेंडिक्युलर असते रेडियसला, जर टँजंट तर परपेंडिक्युलर. दुसऱ्या ह्याच्यात काय बघितलं होतं आपण, हा झाला थिअरम, त्या थिअरमला आपण काय म्हटलं, टँजंट थिअरम. काय म्हटलं होतं, टँजंट थिअरम म्हणजे ही टँजंट आणि जर इथे रेडियस असेल तो अँगल किती असतो, 90 डिग्री. म्हणजे टँजंट असेल तो अँगल किती करते, 90 डिग्री परपेंडिक्युलर. आणि त्याचा कॉन्व्हर्स काय बघितलं होतं, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरमचा, इफ अ लाइन इज, आता तिला टँजंट नाही म्हटलं, फक्त लाइन म्हटलंय. इफ अ लाइन इज परपेंडिक्युलर, आता अगोदर परपेंडिक्युलर टू द रेडियस, देन पहिली इथे अगोदर टँजंट होती नंतर परपेंडिक्युलर, इथे अगोदर परपेंडिक्युलर ती लाइन ही परपेंडिक्युलर असेल त्या रेडियसला, देन इट इज कॉल्ड टँजंट. मग तिला टँजंट म्हणायचं. आलं का दोन्ही मधला फरक लक्षात? जर ती टँजंट असेल तर ती परपेंडिक्युलर असते, बरोबर. पहिली गोष्ट, इथे जर ती लाइन परपेंडिक्युलर असेल, लाइन ही परपेंडिक्युलर असेल तर ती काय असते, टँजंट असते. ओके, हां. तर आता हे झालं ते दोन थिअरम आपण जे बघितले ते. आता इथे आहे टँजंट सेकंड थिअरम. आता टँजंट सेकंड थिअरम काय सांगतो ते एकदा समजूया. बघा इथे मी एकदा त्याची फिगर ड्रॉ करतो. See here, suppose this is one of the circle. हा सर्कल त्याचा सेंटर O आहे सपोज इथे आणि इथे सपोज बघा इथे पॉइंट P आहे, पॉइंट इज P. तर मग आता ह्या दोन टँजंट सेगमेंट बघा ह्या दोन टँजंट सेगमेंट आपण ड्रॉ करतो इथे. मग सपोज इथून ही अशी इकडे गेली, इथून ही इकडे अशी आली, इथे हा पॉइंट हा पॉइंट. Suppose this point is A, this point is B. हा A पॉइंट आहे, हा B पॉइंट आहे. आणि मग आता इथे काय करायचं बघा, इथे म्हणायचं गिवन मध्ये गिवन O is the center of the circle, PA and PB are the tangent segments. इथे म्हणायचं O is the center, O is the center. O हा सेंटर आहे, PA and PB are tangent segments. इथे म्हणायचं PA and PB, PA and PB, हा PA आणि PB are tangent segments. हे PA आणि PB हे काय आहेत, tangent segments आहेत. आता टू प्रूव्ह काय करायचं बघा, टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला, की ही सेगमेंट PA आणि ही PB जी आहे टँजंट सेगमेंट त्या कॉन्ग्रुएंट दाखवायच्या. मग इथे काय म्हणायचं, सेगमेंट PA कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PB. लक्षात घ्या कोणत्या सेगमेंट कॉन्ग्रुएंट, ही PA कॉन्ग्रुएंट टू PB, PA congruent to PB. ह्या दोन कॉन्ग्रुएंट दाखवायच्या, PA congruent to PB, सेगमेंट PA congruent to सेगमेंट PB. ओके, ह्या दोन कॉन्ग्रुएंट दाखवायच्या P आणि PB. मग आता इथे काय म्हणायचं, टू प्रूव्ह नंतर प्रूफ. आता प्रूफ मध्ये काय करणार बघा, ड्रॉ सेगमेंट OA, OB and OP तिन्ही ड्रॉ करून घ्यायचं. ड्रॉ सेगमेंट OA, ही OA ड्रॉ करा, OP आणि OB. ड्रॉ सेगमेंट OA, सेगमेंट OB and सेगमेंट OP. OA, OB आणि OP तिन्ही ड्रॉ करायची सांगतोय आपण. बघा इथे आता हे पहिलं ड्रॉ केलं, इथे हे दुसरं ड्रॉ केलं आणि इथे हे
तिसरं ड्रॉ केलं, तिन्ही ड्रॉ केले. आता आपल्याला काय करायचंय, इथे पहिली गोष्ट आपल्याला एक काम करायचं. आता हे दोन ट्रायंगल घ्यायचे आपल्याला, ओ ए पी ओ बी पी. बघा ओ ए पी ओ बी पी, इथे सांगायचं इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, ओ ए पी, इन ट्रायंगल ओ ए पी अँड ट्रायंगल, इन ट्रायंगल ओ ए पी अँड ट्रायंगल ओ बी पी अँड ट्रायंगल ओ बी पी. लक्षात घ्या कोणकोणते दोन ट्रायंगल आहेत, ओ ए पी, ओ ए पी हा पहिला, ओ बी पी हा दुसरा ट्रायंगल. ह्या दोन मध्ये बघा ओ ए पी आणि ओ बी पी या दोन ट्रायंगल मध्ये ओ ए कॉन्ग्रुएंट टू ओ बी, सेक ओ ए कॉन्ग्रुएंट टू सेक ओ बी. लक्षात घ्या ही ओ ए आणि ही ओ बी हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत बघा, ही आणि ही कॉन्ग्रुएंट. का बरं हे दोन कॉन्ग्रुएंट का बरं आहेत, इथे सांगायचं रेडिया ऑफ सेम सर्कल, रेडियाई ऑफ सेम सर्कल, एका सर्कलच्या त्या रेडियस आहेत ह्या दोन्ही. कळलं का, हे दोन ट्रायंगल घेतले ना आपण, हा पहिला ट्रायंगल हा दुसरा. त्या दोन ट्रायंगल मध्ये इन दिस टू ट्रायंगल दिस फर्स्ट अँड दिस फर्स्ट वन, ह्या दोन साइड इक्वल. का बरं, रेडिया ऑफ द सेम सर्कल, एका सर्कलचे ते रेडियस म्हणून ते इक्वल. नेक्स्ट आता इथे सांगायचंय ही साइड, ही साइड काय आहे, त्याच्या अगोदर मला असं वाटतं आपण इथे आणखी अँगल ओ ए पी हा आपण 90 डिग्री दाखवून घेतला तर बरं होईल जरा. तर काय तर इथे नेक्स्ट स्टेपला जर दाखवलं तरी काय प्रॉब्लेम नाही, कसे करू शकतो आपण. चला इथे दाखवून घेऊ. आता ओ ए पी ओ बी पी झाला, ओ ए पी हा ट्रायंगल आणि ओ बी पी हा ट्रायंगल, मग ह्याच्यामधले ह्या दोन हे इक्वल. आता इथे सांगू आपण अँगल ओ ए पी, अँगल ओ ए पी कॉन्ग्रुएंट टू अँगल किंवा अँगल ओ ए पी इज इक्वल्स टू, हा ओ ए पी इज इक्वल्स टू ओ बी पी. हे दोन अँगल इक्वल आहेत बघा, ओ ए पी आणि ओ बी पी. हे जर दोन इक्वल दाखवले आपण काय करता येईल बघा, अँगल ओ ए पी आणि कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ बी पी हे दोन का बरं इक्वल आहेत बघा, हा अँगल आणि हा अँगल. तिथं सांगायचं ओ ए पी इज इक्वल्स टू, ओ ए पी इक्वल्स टू ओ बी पी, अँगल ओ बी पी बघा, ओ ए पी इज इक्वल्स टू ओ बी पी. हे दोन अँगल इक्वल, हा अँगल दिस इज इक्वल्स टू धिस अँगल, हे दोन अँगल इक्वल, हा पहिला अँगल इकडे हा दुसरा अँगल, हे दोन अँगल इक्वल. तर हा आणि हा अँगल इक्वल का बरं, दॅट इज इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणजेच ओ ए पी इज इक्वल्स टू ओ बी पी हे दोन्ही इक्वल अँड दे आर 90 डिग्री. का बरं, त्याला रिझन तुम्हाला कळलं पाहिजे, हा आणि हा 90 का, कारण सी व्हाय, बिकॉज दिस इज अ टँजेंट, ही टँजेंट आहे आणि ही रेडियस आहे. त्यांच्यामधला अँगल काय असतो, जर ती टँजेंट असेल आणि पुढची रेडियस असेल तर टँजेंट असताना ती काय असते, परपेंडिक्युलर. म्हणजे टँजेंट परपेंडिक्युलर असते, ती टँजेंट म्हणजे ती रेडियसला काय असेल, परपेंडिक्युलर. कोणता थिअरम, टँजेंट थिअरम. आणि जर ती लाईन ऑलरेडी परपेंडिक्युलर दिलेली असेल देन इट इज टँजेंट, मग तिला काय तो कॉन्व्हर्स सांगतो. आता इथे फक्त ही टँजेंट दिली म्हणजे पहिली ही टँजेंट दिलेली ऑलरेडी, म्हणजे टँजेंट साठी टँजेंट थिअरम, मग ती परपेंडिक्युलर. म्हणजे ही जर टँजेंट तर तो परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच काय 90 डिग्री. मग इथे सांगायचं हे 90 का आला, बिकॉज दिस इज टँजेंट, दिस इज रेडियस, देअरफॉर दिस अँगल इज 90 डिग्री. त्याला रिझन काय, टँजेंट थिअरम, टँजेंट थिअरम. आता हा टँजेंट थिअरम झाला. त्यानंतरचं नेक्स्ट बघा, आता टँजेंट थिअरम झाला. आता दुसरा हा सेगमेंट ओपी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओपी, त्याला आपण हायपोटेनस पण म्हणू शकतो, हायपोटेनस ओपी. लक्षात घ्या कसा बघा, हायपोटेनस ओपी कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनस ओपी. बघा हा ओपी परत ओपी, म्हणजे या दोन्हीमध्ये तो कॉमन आहे ना, हा दिस हायपोटेनस ओपी इज कॉमन टू बोथ दिस ट्रायंगल्स. या दोन ट्रायंगलला हा ओपी काय आहे, कॉमन आहे. दॅट मीन्स ओपी इज कॉमन फॉर दिस टू ट्रायंगल्स. या दोन ट्रायंगलसाठी हा ओपी काय आहे, कॉमन आहे. जर ओपी हा कॉमन असेल, ओपी जर कॉमन असेल, ह्या दोन ट्रायंगलला जर ओपी कॉमन असेल, याचा मीनिंग काय, हायपोटेनस ओपी इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनस ओपी. ओपी हा कॉमन आहे दोन्हींसाठी, तर दोन्हींना तो कॉमन असेल, मग काय बघा आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट, कोणते टेस्ट, हायपोसाइड. हायपोसाइड
इथे सांगू आपण देअरफॉर ट्रायंगल कोणता बघा OAP अँड OBP. ट्रायंगल OAP इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल बघा हा ट्रायंगल OAP कोणाशी कॉन्ग्रुएंट OBP कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल OBP. लक्षात घ्या OAP कॉन्ग्रुएंट टू OBP. OBP ला कॉन्ग्रुएंट आहे. काय रिझन OAP कॉन्ग्रुएंट टू OBP ह्याचं रिझन काय तर रिझन आहे हायपोटेनस साइड टेस्ट म्हणा किंवा थेरम म्हणा. हायपोटेनस साइड टेस्ट म्हटलं तरी चालेल थेरम म्हटलं तरी चालेल. मग आता जे तुम्हाला वाटेल हायपोटेनस साइड टेस्ट. आता बघा बरं का हायपोटेनस साइड टेस्ट म्हणजे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट. जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आता त्याच्या करस्पॉन्डिंग साइड बघा. आता आपण काय किती सिंपल आहे हा खूप महत्त्वाचा थेरम बरं का. एक्झामला खूप वेळेस येतो तो वारंवार विचारतात. काय करायचं ह्या दोन सेगमेंट ही आणि ही रेडियस आपल्याला काय करायचं हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. कोणती टेस्ट वापरली बघा ही आणि ही साइड इक्वल रेडिया ऑफ द सेम सर्कल. हे कॉमन ही कॉमन साइड आहे बघा ही कॉमन. मग हायपोटेनस हा ह्याचा हा 90 डिग्री का बरं टँजंट थेरमने ही टँजंट ही रेडियस म्हणजे हा 90 पण टँजंट थेरमने हे दोन 90 90 आले म्हणजे हा हायपोटेनस. मग हा हायपोटेनस त्याचा पण आणि ह्याचा पण दोघांना कॉमन. मग हायपोटेनस साइड टेस्ट हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट. जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट त्याच्या करस्पॉन्डिंग साइड करस्पॉन्डिंग कोणते दाखवायचे आपल्याला PA आणि PB बघा ना PA कॉन्ग्रुएंट टू PB. मग इथे सांगू हे दोन ट्रायंगल जर ट्रायंगलच कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांची साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट. सेगमेंट PA देयरफॉर सेगमेंट PA कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PB. लक्षात घ्या हा PA कोणाशी कॉन्ग्रुएंट PB शी कॉन्ग्रुएंट. PA कॉन्ग्रुएंट टू PB. त्याला रिझन काय हायपोटेनस साइड टेस्ट हायपोटेनस साइड टेस्ट ने आपण हे कॉन्ग्रुएंट दाखवलं ना हे दोन ट्रायंगल. आता हे कशाने कॉन्ग्रुएंट येते करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ह्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत पहिला असं म्हणा करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आलं लक्षात. आणि तेच प्रूव्ह करायचं होतं बघा PA कॉन्ग्रुएंट टू PB तेच दाखवलंय. जमेल का बघा बरं पटपट कॉपी करून घ्या फास्ट. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन. हे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघायचं कळलं आपल्याला. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय का ते समजून घ्या. बघा क्वेश्चन मध्ये दिलंय इन द एडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर C is 6 cm. बघा प्रॅक्टिस सेट 3.1 प्रॅक्टिस सेट 3.1 त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे इथे हा असा सर्कल आहे इथे हा सेंटर C आहे आणि इकडे हे इथे A आहे इथे B आहे AB. लक्षात घ्या मग आता A आणि B आपल्याला काय फाइंड करायचंय व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB अँड Y. पहिलं विचारलं त्यांनी पहिलं काय दिलं इकडे ते एक समजून घ्या. रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर C इज 6. ही जी रेडियस आहे ही रेडियस एकदा इथं म्हणूया आपण काय ड्रॉ सेगमेंट CA. ड्रॉ सेगमेंट CA. ही CA ड्रॉ करून टाका असं. CA ड्रॉ केली ती किती दिली 6 सेंटीमीटर. पुढे काय बघा सेंटर विथ सेंटर C इज 6 म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल ही जी रेडियस दिली ती 6 दिली आहे. पुढे लाइन AB इज टँजंट ॲट A. ही जी AB आहे AB इज ही AB काय आहे लाइन AB इज टँजंट ॲट A म्हणजे AB जी आहे ही AB टँजंट आहे कुठे A पॉइंटला. AB इज टँजंट ॲट A. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता क्वेश्चनचा आन्सर काय व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB Y. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB आणि Y का किती सिंपल आहे बघा. ही काय दिली AB टँजंट ॲट पॉइंट A. बघा ना AB दिली ना त्यांनी AB चं टँजंट ॲट पॉइंट A. ही टँजंट आहे या A पॉइंटला. हा सेंटर आहे मग सेंटर पासून ही जॉइन केला आपण CA म्हणजे ती बनली रेडियस. मग ही टँजंट आणि ही रेडियस असेल तर तो अँगल किती असतो 90. कोणतं थेरम करेक्ट टँजंट थेरम. टँजंट थेरम काय सांगतं जर एखादी टँजंट असेल एक रेडियस असेल त्यांच्यामधला अँगल किती असतो 90 डिग्री. आपण बघितलं ना टँजंट असेल आणि रेडियस असेल तर ती काय असते परपेंडिक्युलर.
तो थिअरम सांगतो. मग इथे हा 90 डिग्री, मग इथे काय सांगावं लागेल, अँगल CAB इज इक्वल्स टू बघा CAB हा अँगल CAB इज इक्वल्स टू 90 डिग्री. मग अँगल CAB 90 डिग्री का बरं आला, त्याला रिझन द्यायचं टँजेंट थिअरम. काय ते टँजेंट थिअरम. आता हे झालं पहिलं. सेकंड बघा, सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हटले त्यांनी, सेकंड मध्ये व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाइन AB and Y. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाइन AB and Y. आता C पासून ह्या AB चं डिस्टन्स काय इथे सांगायचं. CA अँगल CAB 90 डिग्री ना, मग CA परपेंडिक्युलर टू AB. सेक CA हा CA परपेंडिक्युलर कोणाला, परपेंडिक्युलर टू लाइन AB. बघा बरं CA परपेंडिक्युलर AB ला, ही आणि ही परपेंडिक्युलर. काय रिझन होतं त्याचं, टँजेंट थिअरम. तसं म्हणा टँजेंट, त्याला टँजेंट थिअरम सांगा किंवा फ्रॉम 1, ह्याला 1 नंबर द्या, फ्रॉम 1 याच्यावरून हे परपेंडिक्युलर असं दाखवतोय आपण CA परपेंडिक्युलर टू AB. कुठल्याही ह्याचं जर अंतर काढायचं असेल बघा, ह्या लाईनचं इथपासूनचं अंतर काढायचं असेल तर आपल्याला ते परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. असं अंतर काढता येतं का, बघा समजा इथे एक अशी लाईन आहे, इथे एक पॉइंट आहे, या पॉइंटचं या लाईन पासूनचं अंतर कसं घेतो आपण, परपेंडिक्युलर डिस्टन्स. ते अंतर असं नाही घेत आपण, हे किती एवढं अंतर आहे, ह्या लाईनचं इतकं अंतर आहे असं घेतो का आपण, तर ह्या लाईनचं इथपासून इथपर्यंत एवढं अंतर आहे, ह्या लाईनचं एवढं अंतर असं म्हणतो का आपण, नाही. ह्या लाईनचं द डिस्टन्स ऑफ धिस लाईन फ्रॉम धिस पॉइंट, या पॉइंट पासून जर या लाईनचं अंतर काढायचं असेल then what to do, we will draw here perpendicular, then this perpendicular distance is considered, is taken as its a distance from this line. म्हणजे हेच डिस्टन्स ग्राह्य धरलं जातं या लाईन पासूनचं धिस डिस्टन्स. तसं इथे आता ह्या लाईनचं या C पासूनचं अंतर विचारले, आपल्याला हे सांगावं लागेल CA परपेंडिक्युलर आहे, CA is perpendicular to line AB. CA सेगमेंट CA बघा, CA सेगमेंट CA is perpendicular to line AB, या AB ला तो परपेंडिक्युलर आहे, त्याला म्हणायचं टँजेंट थिअरम. मग आता बघा बरं, हा टँजेंट थिअरम न झालं आणि मग पुढे देअरफॉर लेंथ ऑफ CA इज इक्वल्स टू, आता CA ची लेंथ किती आहे 6 सेंटीमीटर. इट इज गिवन, हे त्यांनी दिलेलं आहे. CA त्यांनीच दिलेलं आहे, CA डिस्टन्स एवढं त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे रेडियस दिली, मग ते दॅट रेडियस इज 6. फक्त हे सांगायला विसरू नका, हा परपेंडिक्युलर आहे ना, म्हणून हे डिस्टन्स जे आहे ह्या लाईनचं ह्याच्यापासूनचं अंतर एवढंच आहे 6 सेंटीमीटर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन त्यातला पुढचा काय दिलाय, डिस्टन्स, डिस्टन्स बघा AB is equals to 6, then find distance BC. डिस्टन्स AB बघा थर्ड, डिस्टन्स AB is equals to, डिस्टन्स AB किती आहे 6 सेंटीमीटर, AB आहे 6 सेंटीमीटर. फाइंड हे AB जर 6 असेल बघा, AB किती आहे 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर AB. मग फाइंड काय म्हटलंय, डिस्टन्स CB किंवा BC. फाइंड डिस्टन्स BC, हे BC फाइंड करायचं बघा, हे वाला हे BC फाइंड करायचं असतं, बरोबर आहे. हे आपण असं जोडून घेऊया BC, लक्षात घ्या हे BC फाइंड करायचं आपल्याला. हे 6 आहे, हे 6 आहे, तर हे फाइंड करायचं. मग सरळ इथे सांगा, इन राइट अँगल ट्रायंगल CAB, इन राइट अँगल ट्रायंगल, बघा बरं, इन राइट अँगल ट्रायंगल CAB, इन राइट अँगल ट्रायंगल CAB, हा CAB ट्रायंगल बघा, CAB बाय पायथागोरस थेरम. इथे म्हणूया आपण बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम काय सांगतो, CB स्क्वेअर इज इक्वल्स टू किंवा BC स्क्वेअर इज इक्वल्स टू, बघा BC स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर, AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. हा राइट अँगल ट्रायंगल आहे ना, त्यांनी काय केलं आपल्याला बघा, विचारलं काय, हे दिलं, हे डिस्टन्स दिलं. इफ इट इज अ राइट अँगल ट्रायंगल, then this distance and this distance, that means two distances are given, two sides, length of two sides are given, these two, and we have to find this length.
which is the hypotenuse. So hypotenuse square equals to one side square plus other side square, that is here. Then see, substitute values. Then AC square, what is AC square? 6 square plus what is AB square? AB is also 6 square. So here BC square is equals to, we will get here BC square equals to 6 square is 36 plus बघा पहिल्याचा 36 दुसऱ्याचा 6 square 36. So here BC square is equals to 72. Then taking square root on both sides. जर square root घेतलं तर इथे काय येईल root of 72. मग कसं काढावं लागेल root of 72? 36 2 जा 36 दुने 72. Then take this 36 outside. So here BC is equals to 36 बाहेर आला तर 6 येईल त्याचा आणि आतमध्ये फसला 2 रूट 2 म्हणजे 6 बाहेर आला आणि रूट आतमध्ये 6 रूट 2 आणि ह्याला व्हायचं सेंटीमीटर. हा काय आला BC. BC काय आहे 6 रूट 2 सेंटीमीटर. कळलं कसं घ्यायला हा BC बघा हा 6 हा 6 जर हे दोन्ही 6 6 असतील तर BC काय आहे 6 रूट 2. BC is equals to हा BC किती आहे 6 रूट 2 सेंटीमीटर. कळलं सर्वांना BC? BC is 6 centimeter. What is the measure of angle ABC and Y? What is the measure of angle ABC and Y? आता ABC चं मेजर काढायचं आहे का ते पण सांगायचं. मेजर ऑफ अँगल ABC and Y. आता बघा बरं मेजर ऑफ अँगल ABC काढायचं आहे ते का बरं आलंय ते पण सांगायचं. लक्षात घ्या आता काय करता येईल बघा बरं. काय सांगता येईल इथे समजतंय का बघा सर्वांना. मेजर ऑफ अँगल ABC किती आणि Y. आता हा ABC म्हणजे हा वाला ABC. इथे सांगूया आपण बघा 4th नंबरचं ABC म्हणजे हा वाला ABC ह्याचं मेजर काढायचं. सर आपण काय करूया इन ट्रायंगल ABC बघा या ABC मध्ये या दोन साइड इक्वल AC इक्वल्स टू AB sec AB congruent to sec AC. लक्षात घ्या AB आणि AC इक्वल ह्या दोन इक्वल AC आणि AB ह्या दोन्ही इक्वल. जर हे दोन्ही इक्वल असतील हे काय गिवन हे त्यांनी दिलंय. मग therefore angle ABC is equals to ACB. हे दोन बघा ह्या जर दोन साइड इक्वल if this side is congruent to this side then their angle are also equal. हे बेस angle therefore angle ABC equals to ACB. Therefore angle ABC is congruent to angle ACB and that is equals to x. त्याला म्हणायचं बेस angles आहे. म्हणजे हा आणि हा इक्वल हे दोन इक्वल तर ह्याला x मानलं तो सुद्धा x दोन्ही x आले तर मग आता आपल्याला काय करायचं आहे तीन अँगलची ॲडिशन करायची बघा. मग कसं करणार आपण हा पहिला बघा हा x आला हा सुद्धा x आला मग x + x आणि हा 90. therefore angle x plus angle x plus 90 is equals to 180 degree. का बरं हा अँगल प्लस हा अँगल प्लस हा अँगल x plus 90 ठीक आहे. यांची ॲडिशन किती असते 180. त्याला म्हणायचं ट्रायंगल प्रॉपर्टी म्हणा किंवा अँगल सम प्रॉपर्टी ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगल प्रॉपर्टी ही झाली ट्रायंगलची प्रॉपर्टी. आता ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार x plus x equals to 90 मग x plus x किती 2x प्लस हा 90 तिकडे गेला मग x plus x बघा x plus x 2x take this 90 on that side therefore it will become 180 minus 90 degree. 180 मधनं 90 गेला म्हणजे x 2x किती उरलं 180 मधनं 90 उरला मग x is equals to 90 upon 2. 90 upon 2 is 45 degree. मग आपल्याला काय विचारलं होतं अँगल ABC. मग therefore कोणता अँगल विचारलं होतं बघा फाइंड द मेजर ऑफ अँगल ABC. मग ABC चं विचारलं तर काय करावं लागेल इथे therefore अँगल ABC is equals to x. हा ABC बघा ABC किती x आहे पण x चा आता 45 आला म्हणजे 45 डिग्री. जमेल का बघा सर्वांना. चला पटपट कॉपी करून घ्या. खूप सिंपल आहे फक्त समजून घेत चला ते. ओके थँक्यू स्टुडंट्स.